शिष्याच्या नात्याला माझे कोटी कोटी प्रणाम। आज मी तुम्हाला समर्थ रामदास यांची झोळी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य याबद्दल कथा सांगत आहे। तुमचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते समर्थ रामदास स्वामी। ते जंगलात राहायचे, झोळी घेऊन भिक्षा मागायचे। छत्रपती शिवाजी महाराज एकदा त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, गुरुजी, मी तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायला आलो। स्वामी म्हणाले, तू मला गुरुदक्षिणा द्यायला आलायस ना, मग तुझे मला स्वराज्य दे। हे सर्व ऐकून सर्व मावळे आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले, हे स्वराज्य मावळ्यांचं आहे, ते कोणी घेऊ शकत नाही। पण आपल्या शिवाजी महाराजांनी कोणत्याही क्षणाचा विचार न करता कागद काढला, त्या कागदावर लिहिलं, हे स्वराज्य आता सर्व सोपवलं आणि त्यांच्या नावावर केलं। आणि मग ते म्हणाले, हे स्वराज्य आता माझं झालं, भगवा झेंडा माझा आहे, तलवार तुझ्या हातात राहू दे। त्या दिवसापासून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी झेंड्याचा रंग भगवा असा ठेवला। त्यापासून आपण सर्वजण त्या झेंड्याला भगवा असं उच्चारतो। या कथेतून आपल्याला एकच कळतं की शिष्य गुरुसाठी काहीही करू शकतो, अक्षरशः आकाश पातळीही करू शकतो। गुरुने दिलेली जबाबदारी हीच खरी आपल्याला गुरुदक्षिणा असते। विदेशात जातो आपण नोकरीसाठी, पण नाव होतं गुरूंमुळे। विदेशात जातो आपण नोकरीसाठी, पण नाव होतं गुरूंमुळे। AI आला, ChatGPT आला, ChatGPT आला, पण गुरूंची जागा कधी घेऊ शकला नाही। AI आला, ChatGPT आला, पण गुरूंची जागा कधी घेऊ शकला नाही। AI, ChatGPT, YouTube, Google, Gemini हे आपल्याला एका सेकंदात उत्तरं देतात, पण AI आपल्याला माणुसकी, संघर्षाविरुद्ध लढावं कसं, अन्यायाविरुद्ध वादळासमोर उभं राहावं कसं हे शिकवत नाही, ते आपल्याला गुरु शिकवतो। आजच्या स्थितीत गुरूंचे महत्त्व राहिलंच नाहीये। आजच्या युगात गुरूंना महत्त्व दिलं जातंय, कदाचित पुढच्या येणाऱ्या युगात गुरूंना महत्त्व नसेल। आता गुरु म्हणजे शिक्षक ना, मग आता आपल्याला येऊन शिक्षक शिकवतात, कदाचित पुढच्या येणाऱ्या युगात येऊन आपल्याला यंत्र शिकवतील। म्हणून गुरूंचा आदर करा, त्यांना सन्मान द्या। माझ्या आयुष्यात असे 6 गुरु महत्त्वाचे आहेत। त्यातील एक म्हणजे माझी आई। कुशीत घेऊन बोबडे पोळ शिकवले, पडता पडता धीराने सावरले। कुशीत घेऊन बोबडे पोळ शिकवले, पडता पडता धीराने सावरले। संस्कारांची पहिली शाळा म्हणजे माझी आई, संस्कारांची पहिली शाळा म्हणजे माझी आई। तिच्या पुढे नतमस्तक माझे पाय, तिच्या पुढे नतमस्तक माझे पाय। माझे दुसरे गुरु म्हणजे माझे वडील। कष्ट करून स्वप्नांना पंख दिले, कष्ट करून स्वप्नांना पंख दिले। पोट धरून चालायला शिकवले ज्यांनी, ते वडीलच माझे खरे मार्गदर्शक जनी, ते वडीलच खरे माझे मार्गदर्शक जनी। माझे तिसरे गुरु म्हणजे माझे शिक्षक। फळ्यावरच्या अक्षरातून जग दाखवले, फळ्यावरच्या अक्षरातून जग दाखवले, फळ्यावरच्या अक्षरातून जग दाखवले। पुस्तकांपलीकडचे धडे गिरवले, पुस्तकांपलीकडचे धडे गिरवले। शिक्षकांमुळेच माझ्या आयुष्याचे सोने झाले, शिक्षकांमुळेच माझ्या आयुष्याचे सोने झाले। माझा चौथा गुरु म्हणजे माझा भाऊ। मोठ्या भावाच्या सावलीत लहानपण गेले, मोठ्या भावाच्या सावलीत लहानपण गेले, त्याच्याच पावलांवर चालणे शिकले। मोठ्या भावाच्या सावलीत लहानपण गेले, त्याच्याच पावलांवर चालणे शिकले। कधी मित्र बनून धीर दिलास, कधी मित्र बनून धीर दिलास। दादा, तूच माझा खरा आधार झालास, दादा, तूच माझा खरा आधार झालास। आणि माझी 5वी आणि 6वी अत्यंत महत्त्वाची गुरु म्हणजे माझी मैत्री। श्रावणीच्या हास्यात सानिकाची जिद्द मिळाली, श्रावणीच्या हास्यात सानिकाची जिद्द मिळाली। एकीने दुःख हलकं केले, दुसरीने हिंमत दिली, एकीने दुःख हलकं केले, दुसरीने हिंमत दिली। मैत्रीच्या या 2 हातांनी आयुष्य सावरले, मैत्रीच्या या 2 हातांनी आयुष्य सावरले। श्रावणी सानिका, तुम्ही खऱ्या मैत्रीचे सोड, श्रावणी सानिका, तुम्ही खऱ्या मैत्रीचे सोड।